नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश देताच नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिसांची मोठी कारवाई। 19 किलो गांजा केला जप्त। पुण्यावरून ऑनलाईन बुक केलेली कार भारतनगर चौकात आली। कारमधील संशयित महिला कार चालकास हॉल्टिंग चार्जरचे आमिष दाखवून निघून गेली, परंतु मुंबई नाका पोलिसांनी थांबलेल्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 4 लाखांचा 19.37 किलो गांजा आढळून आला। या प्रकरणी संशयित कार चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान संशयित महिलेसोबत असलेल्या बॅगेसह गोणीमध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहानिशा न केल्याने आणि हॉल्टिंग चार्जरच्या आमिषाला बळी पडल्याने कार चालक मात्र अडकला गेलाय। किरण गोविंद धुमाळ, वय वर्ष 32, राहणार पुणे, अटक करण्यात आलेल्या संशयित कार चालकाचं नाव आहे। मुंबई नाका पोलिसांना भारतनगर चौफुलीवर एर्टिगा कार बराच वेळेपासून उभी असल्याची खबर मिळाली होती। मुंबई नाका पोलिसांनी एर्टिगा कारची MH12 WR 5262 झडती घेतली असता कारमध्ये बॅगा आणि गोण्या होत्या। त्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी संशयित कार चालक धुमाळ यास ताब्यात घेत अटक करण्यात आली। संशयित कार जप्त करीत 19.37 किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस तपासामध्ये संशयित पूजा संजय मिसाळ नावाच्या महिलेने ऑनलाईन उबेरवरून कार चालक धुमाळ यांची कार नाशिकला येण्यासाठी बुक केली होती। याविषयी अधिक माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आज सकाळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार, सदगीर आणि DBची टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर याची एक एर्टिगा कार, गाडी नंबर आहे MH12 WR 5262। ह्या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये 19.37 किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याप्रमाणे NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे। चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ, चालकाचं नाव आहे। त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत महिला होते ते या सगळ्याच्या बरोबर होतात, काही बोलण्यात नाही। त्यांनी एक महिला आणि एक पुरुष त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे। हे सामान त्यांचं आहे की म्हणजे ऑनलाईन बुक केलं होतं, त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघांचं ते सामान आहे। आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होतं। माल घेऊन तो थांबलेला होता, बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याचा तपासामध्ये आपल्याला हे करता येईल। माल एकूण 19.37 किलो। हां, ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू या ठिकाणी थांब भारतनगर चौफुलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे, म्हणून तो थांबलेला होता। आता तो तपासामध्ये आपण बघू पुढे काय येतं, पण गाडी नंबर MH12 आहे। पुण्यावरूनच तो आला होता, पुण्यावरून नाशिकलाच आला होता।